13 एप्रिल 1919 याच दिवशी प्रत्येक भारतीयाला एक खोल जखम झाली होती। ती जखम आजही भळभळत असते। महात्मा गांधींनी रौलेट कायद्याविरुद्ध देशव्यापी सत्याग्रह करण्याचं आवाहन केलं होतं। यानंतर मार्चअखेर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देशभरात अनेक ठिकाणी निषेध आंदोलनं झाली। त्याचा परिणाम 13 एप्रिलच्या नससंहारात पाहायला मिळाला। पण जालियनवाला हत्याकांडानंतर देशव्यापी पातळीवरचं आंदोलन का आणि कसं उभं राहिलं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। 1917 ते 19 दरम्यान महागाई ही प्रचंड वाढली, मजुरीचा मोबदला घटला, कनिष्ठ पातळीवरील मजूर वर्ग आणखी खालच्या स्तरावर ढकलला गेला। यामुळे कामगार आणि कारागीर वर्गाला प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। त्यांच्यावर मोठं संकट ओढावलं होतं। अमृतसरमध्ये तर मुस्लिम काश्मीरी कारागिरांच्या आहाराची किंमत 3 पटींनी वाढली होती। नागरिकांमध्ये असंतोष इतका वाढला की ते आता कोणतीही लढाई करण्यास सज्ज झाले होते। यामध्ये तरुण मुस्लिमांसह ब्रिटिशविरोधी मध्यमवर्गीय मुस्लिम वर्गही होता। व्यापार उद्योग शेवटच्या घटका मोजत होते। रामसरन दत्त, गोकुलचंद नारंग, सैफुद्दीन किचलू, अली खान यांच्यासारखे राजकीय विचारवंत पुढे आले। त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवला। पण त्याच दरम्यान 1918चा तो काळ आला। यावेळी इन्फ्लुएन्झा आणि मलेरिया सारख्या साथीच्या रोगांनी हजारो लोकांचा मृत्यू होत होता। ती परिस्थिती अत्यंत बिकट होती। फेब्रुवारी 1919च्या अखेरीस रौलेट कायदा आल्यानंतर त्याचा व्यापक स्वरूपात विरोध करण्यात आला। या घटनाक्रमामुळे पंजाब या विरोध प्रदर्शनात सर्वात पुढे होता। रौलेट ऍक्टविरुद्ध झालेलं आंदोलन भारतातील पहिलं अखिल भारतीय आंदोलन होतं। या आंदोलनात महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय नेता म्हणून पुढे आणले। यानंतर महात्मा गांधी यांनी सत्याग्रह सभा सुरू केल्या। स्वतः संपूर्ण देशाच्या दौऱ्यावर निघाले। लोकांना एकजूट करण्याचा त्यांचा उद्देश होता। पण महात्मा गांधी पंजाबचा दौरा करू शकले नाही। पंजाबमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक करण्यात आली। महात्मा गांधी यांना तिथून माघारी पाठवण्यात आलं। तसंच पंजाब प्रांतात काँग्रेस पक्ष इतका मजबूतही नव्हता। त्यामुळे त्यांनी सुरू केलेलं आंदोलन प्राथमिक पातळीवर असतानाच चिरडून टाकण्यात इंग्रजांना यश आलं। दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अमृतसर आणि लाहोर शहरांमध्ये सरकारविरोधी सभाही झाल्या होत्या। 9 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी लोकांनी एक मोर्चाही काढला। रामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या मोर्चात हिंदू धर्मीयांसह मुस्लिम नागरिकही सहभागी झाले होते। मोर्चातील हिंदू मुस्लिम एकी पाहून इंग्रज प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी अवस्था झाली। त्याच दिवशी महात्मा गांधी यांनाही पंजाबात प्रवेश करू दिला नाही। त्यांना पलवल येथे पाठवून देण्यात आलं। आपल्या नेत्यांना तडीपार करण्यात आल्याची बातमी ऐकून लोक संतप्त झाले। पुढच्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिलला सुमारे 25,000 नागरिकांनी सिव्हिल लाईन्सपर्यंत एक मोर्चा काढला। या मोर्चादरम्यान लोकांची सैनिकांशी झटापट झाली। यामध्ये दगडफेक आणि गोळीबार होऊन काही आंदोलन मृत्युमुखी पडले। संतप्त जमाव शहरात परतला, पण त्यांच्या मनात प्रचंड असंतोष होता। लोकांनी ब्रिटिश राजवटीशी संबंधित प्रतीक म्हणजेच बँका, रेल्वे स्टेशन आणि चर्चमध्ये तोडफोड सुरू केली। या गोंधळात 5 श्वेतवर्णीय नागरिक मारले गेले। त्यामध्ये 3 बँक कर्मचारी, तर 1 जण रेल्वेमध्ये सुरक्षा रक्षक होता। या हिंसक आंदोलनाचं नेतृत्व प्रामुख्याने हिंदू, शीख, खत्री आणि काश्मीरी मुस्लिम करत होते। हा हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी जालंधरचे ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर यांनी तत्काळ अमृतसरकडे रवाना व्हावं असा आदेश त्यांना मिळाला। येथील नागरी प्रशासन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं। अशा स्थितीत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याकरिता जनरल डायर यांना पाचारण करण्यात आलं होतं। जालियनवाला बागेत त्या दिवशी काय घडलं हे आज सगळ्यांनाच माहिती आहे। एप्रिल 13 रोजी संध्याकाळी 4:30ची वेळ होती। जनरल डायर यांनी जालियनवाला बागेत उपस्थित 25 ते 30,000 लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला। गोळीबार करण्यापूर्वी लोकांना कोणतीच पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती। हा गोळीबार सलग 10 मिनिटे एकाही क्षणाची विश्रांती न घेता सतत सुरू होता। लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या विहिरीमध्ये उड्या मारल्या। दुसऱ्या दिवशी त्याच वेळेत विहिरीतून तब्बल 120 मृत्यूदेह काढण्यात आले। ती विहीर पाण्याने नाही तर दुसऱ्या दिवशी पूर्ण रक्ताने भरलेली होती। जनरल डायर यांच्या आदेशानंतर सैनिकांनी सुमारे 1650 राऊंड गोळ्या झाडल्या। गोळ्या चालवता चालवता गोळीबार करणारे सैनिकही थकले। या गोळीबारात 379 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। पण काही जणांच्या मते हा आकडा 1000च्या आसपास असल्याचं सांगितलं जातं। पण सरकारी आकडेवारीनुसार 379 मृत्यूंची नोंद आहे। इतिहासात डायर यांचं नाव अमृतसरचे कसाईट म्हणून घेतलं जातं। फक्त भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवणारेच नव्हे तर ब्रिटिश वसाहतवादाचं समर्थन करणाऱ्या लोकांचंही तेच मत आहे। डायर यांच्या कृत्यामुळे इंग्रजांना मान खाली घालावी लागली आहे। गोळीबार थांबवण्यात आल्यानंतर त्यांनी जखमींसाठी वैद्यकीय उपचाराची व्यवस्थाही केली नव्हती। शिवाय मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्थाही त्यांनी केली नव्हती। कोणत्याही ब्रिटिश अधिकाऱ्याकडून वैयक्तिक पातळीवर करण्यात आलेल्या
झालेली सामूहिक हत्याकांडाची अशा प्रकारची ही एकमेव घटना आहे। हिंसा, क्रूरता आणि राजकीय अत्याचार ब्रिटिश राजवटीत आधीही घडले होते, पण जालियावाला बागची घटना ही त्यामध्येही वेगळ्या पातळीची क्रूरता होती। राग होता, अपमान होता, या रागातून आणि अपमानातूनच सुरू झाली स्वातंत्र्याची खरी चळवळ। स्वातंत्र्यवीरांच्या इतकेच याही लोकांचे बलिदान आपण विसरता कामा नये। अशाच नवनवीन माहितीसाठी स्टोरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत आपली रजा घेत आहे। आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार।